तर आज मी बनवत आहे पुरणपोळी आणि पुरणपोळीसाठी ती डाळ घेतली होती आणि ती उकडून घेणार आहे आणि त्याच्यानंतर उकडलेली डाळ मी त्याचं पुरण बनवणार आहे. आणि इथे कढईमध्ये गूळ घेतलेला आहे. जेवढी डाळ घेतली होती चणा डाळ तेवढंच गूळ घेतलेला आहे आणि याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. डाळीला आणि गुळाला त्याचं चांगलं एकजीव व्हायला पाहिजे, थोडं सुकलं पाहिजे आणि चांगलंच परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी इलायची पावडर टाकणार आहे आणि ते परतवून घेणार आहे. सगळ्यात शेवटी टाकायची इलायची पावडर आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चव इन्हान्स होते. आणि त्याच्यानंतर इथे माझं हे रेडी झालेलं आहे. आता ह्याला मी बारीक करून घेणार आहे आणि त्याचं पुरण बनवणार आहे. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर इथे पुरण बारीक करून घेतलेलं आहे आणि पुरणपोळी इथे बनवायला घेतलेली आहे. सगळ्यात आधी पिठाचा गोळा घ्यायचा आहे, त्याला बारीक चकती करून घ्यायची आहे त्याची आणि त्याच्यात तेवढंच पुरण भरायचं आहे अशा पद्धतीने आणि व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि त्याला गोल करायचं आहे आणि त्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे पुरणपोळी. जास्त दाब नाही द्यायचा आहे आणि व्यवस्थित पोळी सगळीकडनं लाटली गेली पाहिजे. आणि छान झाल्या होत्या पुरणपोळ्या. तुम्ही पण या पुरणपोळ्या खायला. आणि कशी वाटली माझी पुरणपोळीची रेसिपी ते पण सांगा कमेंट करून. चला तर तुम्ही पण या पुरणपोळी खायला. खूप छान झाली होती पुरणपोळीला. आणि तुम्हाला वाटल्यास तूप पण लावू शकता आणि खूप छान झालेला पुरणपोळ्या. तर जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आता मी दुसरी पुरणपोळी टाकत आहे आणि पाहू शकता कशी ती फुगली आहे. आणि कोणाकोणाला पुरणपोळी आवडते ते पण कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चला तर भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या.